आपल्याला लहानपणापासून शिकवल्या गेलं आहे की खोटं बोलणं ही चुकीची गोष्ट आहे आणि आपण कधीच खोटं बोलू नये, नेहमी सत्य बोलावं. मात्र आपण जसं जसं मोठे होतो आपल्याला दिसतं की आपल्या अवतीभोवतीचे सगळे लोक लहान मोठं खोटं हे बोलतातच आहेत. दैनंदिन आयुष्यात आपले नातेवाईक, अवतीभोवतीचे लोक हे काही अंशी खोटं बोलतायत आणि त्यांना त्याचं काही फारसं वावगं त्याच्याबद्दल वाटतही नाहीये. त्यामुळे आपल्याही मनात ही धारणा बसून जाते आणि आपल्या मनात हे संस्कार बसतात की खोटं बोलू नये. हे एक पुस्तकी संकल्पना आहे, मात्र खऱ्या आयुष्यात आपलं काम काढून घ्यायचं असेल तर खोटं आपल्याला हे बोलावंच लागणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता तेव्हा स्वतःचं प्रमोशन होणार असेल तर तुम्ही खोटं बोलायला देखील तयार होतात. तुम्ही बेमालूमपणे खोटं बोलून जातात. तर तेव्हा तुमचा अंतरात्मा तुम्हाला खुणावत असतो की हे चूक आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मात्र तुम्ही अंतरात्म्याचं ऐकूच शकत नाही, कारण तुमचं जे आवरण आहे बाहेरच्या संस्कारांचं तेच तुमच्याशी संलग्न झालेलं असतं. तुम्ही त्या आवरणाच्या मदतीनं वागत बोलत असतात. त्यामुळे खोटं बोलताना तुमच्या चेहऱ्यावर जे खोटं खोटं हसू येतं, जे चेहऱ्यावरती खोटे भाव येतात, त्या हावभावांच्या मदतीनं तुम्ही समोरच्याशी बोलतात, वागतात. त्यालाच आपण खोटं वागणं, खोटं बोलणं असं म्हणतो. आता आपल्याला असं वाटत असतं की आपण हे जे खोटं खोटं वागतोय, बोलतोय, हे कोणाच्या लक्षात येणार नाही, कोणाला हे कळणारच नाही. मात्र इथेच आपली सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो. कारण आपल्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत ना, ते देखील आपल्यासारखेच आहेत. त्यांच्या आत देखील एक अंतरात्मा आहे जो सर्व गुणसंपन्न आहे, ज्याला सगळं माहिती आहे चूक काय, बरोबर काय. त्यामुळे तो जेव्हा आपल्याला बघत असतो समोरचा माणूस, तेव्हा त्याच्या अंतरात्म्याला कळत असतं की काय, किती खोटं बोलतोय हा, किती खोटं खोटं हसू आहे याच्या चेहऱ्यावरती, किती हा लाळघोटेपणा करतोय, स्वतःचं काम काढून घेण्यासाठी किती गोड गोड बोलतोय, हे समोरच्याला कळत असतं. मात्र आपल्यालाच कळत नसतं की आपण खोटं वागतोय हे समोरच्यांना कळतंय. याचाच अर्थ आपण स्वतःला मूर्ख बनवतोय, इतरांना नाही.